Welcome to my channel Learn Easy with Pooja -12. हॅलो एव्हरीवन. आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 6च्या इंग्लिश टेक्स्टबुकमधून फर्स्ट पोम आहे ज्याचं नाव आहे द स्कूल बेल रिंग्स अगेन. तर आता मुलांनो सुट्टी संपली आहे, स्कूल चालू झाले आहे. मला सांगा कोणी कोणी स्कूल बेल खरंच मिस केली, म्हणजे स्कूलला मिस केलं. आता स्कूल चालू झाली आहे, परत आपल्याला ती बेल ऐकू येणार आहे. चला तर आपण बघूया या पोममध्ये काय काय आहे. इकडे बघा दिलं आहे त्यांनी थिंक अँड राईट. न्यू थिंग्स आय वॉन्ट टू लर्न दिस इयर, म्हणजे यावर्षी तुम्ही नवीन कोणत्या 4 गोष्टी शिकणार आहेत ते तुम्ही विचार करून ठेवायचा आहे आणि इकडे लिहायचं आहे. चला तर आपण पोमचा एक एक स्टॅन्झा वाचूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया. A new school year and a brand new start, a year in which we will all take part. शाळेचे नवीन वर्ष चालू झाले आहे. तुम्ही आता नेक्स्ट स्टँडर्डमध्ये गेला आहात, तर सुट्टीचा सगळा आळस काढून टाकायचा आहे आणि ब्रँड न्यू सुरुवात करायची आहे. नव्याने अभ्यासाला लागायचं आहे जोमाने आणि यात सर्वांनी मिळून पाठ घ्यायचा आहे. सो buckle up and off we will go. There are so many things we want to know. आता बकलअप म्हणजे काय, इकडे बघा बकलअपचा मीनिंग दिला आहे. बकलअप टू गेट रेडी ऑर प्रिपेअर फॉर समथिंग इंटेन्स एक्साइटिंग, म्हणजे काय की बकलअप म्हणजे आपण आता नवीन काहीतरी एक्साइटिंग सुरू करायचं आहे. नव्याने नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. नवीन स्टँडर्डमध्ये गेलो की नाही आपण, तर बऱ्याच गोष्टींची आपल्याला माहितीसुद्धा मिळणार आहे. नाव दॅट वी आर इन ग्रेड 6, न्यू थिंग्स विल बी ॲडेड टू द लर्निंग मिक्स. आता आपण ग्रेड 6मध्ये आलो आहोत आणि नवीन गोष्टी तुमच्या स्टडीमध्ये ॲड होणार आहेत. जसे की तुम्हाला सायन्स एक नवीन सब्जेक्ट ॲड झाला आहे यावर्षी. डिफिकल्ट कॅल्क्युलेशन्स, फॉर्म्स ऑफ रायटिंग, ईच टर्म विल बी सो एक्साइटिंग. डिफिकल्ट कॅल्क्युलेशन म्हणजे तुमच्या मॅथ्स सब्जेक्ट आहे ना, त्यात तुम्हाला नवीन चॅप्टर्स असतील. फॉर्म्स ऑफ रायटिंगमध्ये लँग्वेज सब्जेक्टमध्ये तुम्हाला नवीन रायटिंग स्किल शिकायला मिळणार आहेत. हे सर्व याच्यात दिलं आहे. आय थिंक दॅट ॲज अ क्लासरूम क्लॅन आर मोटो शुड बी येस वी कॅन. आता क्लॅन म्हणजे क्लॅनचा मिनिंग पण दिलेला आहे. अ ग्रुप ऑफ फॅमिलीज हू आर रिलेटेड टू ईच अदर, म्हणजे आपण क्लासमध्ये वेगवेगळ्या कम्युनिटीचे मुलं असतो, पण एका फॅमिलीप्रमाणे राहतो की नाही, मिळून मिसळून राहतो. आपल्या सर्वांचा एकच मोटो असतो, तर काय की आपल्याला चांगलं शिकायचं आहे. येस आपण करू शकतो आणि आपल्याला करायचं आहे. आणि मुलांनो आयुष्यामध्ये सुद्धा आपण हेच ध्येय ठेवायचं आहे की येस वी कॅन, आपण काहीही करू शकतो. आणि या वर्षीपासून ठरवा की आपण छान अभ्यास करू, छान मार्क्स मिळवूया, आपल्या मम्मी पप्पांचं ऐकूया. So let's begin. Comments, get cracking. Just remember there should be no slacking. Begin आणि कॉमन्सचा सुद्धा मीनिंग बघा दिला आहे. टू स्टार्ट और बिगिन. तर बिगिन आणि कॉमन्सचा मीनिंग हा एकच असतो, म्हणजे आपण नवीन सुरुवात करणार आहोत. आणि हे करताना आपल्याला स्लॅकिंग म्हणजे कुठेही स्लो व्हायचं नाही आहे. स्लॅकिंगचा मीनिंग पण दिलेला आहे बघा. डिक्रीज ऑर रिड्यूस इन इंटेन्सिटी, क्वांटिटी और स्पीड, म्हणजे आपल्या कुठल्याही प्रकारचा स्पीड तिकडे ब्रेक करायचा नाही आहे, त्या स्पीडमध्ये जायचं आहे. उलट आपल्याला आता स्पीड वाढवावा लागणार आहे स्टडीमध्ये, स्लो व्हायचं नाही आहे. अशा प्रकारे मुलांनो तुम्हाला ही पोम कळलीच असेल. ही पोम तुम्हाला एकदा रीड करायची आहे. आता बघूया याच्या खाली काही क्वेश्चन्स आहेत ते पाहायचे आहेत आपण. रीड द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड टिक द करेक्ट आन्सर. आता काही क्वेश्चन आहेत, त्याच्या खाली का ऑप्शन दिले आहेत ते आपल्याला टिक करायचे आहेत. फर्स्ट, व्हॉट डज द पोम डिस्क्राईब ॲट द स्टार्ट. आता स्टार्टिंगला पोम कशाबद्दल डिस्क्राईब केली होती हे बघा इथे आन्सर. तुम्ही पोम रीड केली ना, सर्व आन्सर तुम्हाला इथेच मिळणार आहेत. काय आहे बघा, ऑप्शन्स वाचा आधी. द एंड ऑफ द स्कूल इयर, अ हॉलिडे ट्रिप, अ न्यू स्कूल इयर, अ स्पोर्ट्स डे. इथे बघा दिलंय की नाही आन्सर. मग आपण टिक करायचं आहे अ न्यू स्कूल इयर. नेक्स्ट क्वेश्चन,
आता सेकंड बघा, व्हॉट डज बकल अप सजेस्ट इन द पोम. बघा बकल अपचा मिनिंग मी तुम्हाला पोम शिकवताना सांगितला होता की नाही. ऑप्शन बघूया, सीट क्वाइटली, गेट रेडी फॉर अ जर्नी, वेअर अ युनिफॉर्म और बी केअरफुल. सांगितलेलं आठवतंय का? बकल अप म्हणजे गेट रेडी फॉर अ जर्नी. नेक्स्ट बघा, विच ग्रेड आर द स्टुडंट्स इन. कोणत्या ग्रेडला जाणार आहेत बघा. इथे तुम्हाला दिलं होतं याचं पण आन्सर दिले की नाही. कोणत्या? ग्रेड 6ला. मग आपण टिक करणार आहोत ग्रेड 6. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट न्यू थिंग्स विल बी ॲडेड टू द लर्निंग मिक्स. ऑप्शन बघूया आधी, गेम्स अँड सॉंग्स, डिफिकल्ट कॅल्क्युलेशन्स अँड रायटिंग, पेंटिंग अँड ड्रॉइंग, डान्सिंग अँड सिंगिंग. चला तर मुलांना कमेंटमध्ये सांगा बरं काय आन्सर असेल. पटकन मागे बघा पोममध्ये आणि सांगा बरं. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते. हे बघा इथे आहे ना, डिफिकल्ट कॅल्क्युलेशन्स आहे. मग कशाला टिक करायचं आहे? डिफिकल्ट कॅल्क्युलेशन्स अँड रायटिंग. बघा कोणाकोणाचं आन्सर बरोबर आलं होतं. नेक्स्ट, हाऊ डज द पोएट फील अबाउट ईच स्कूल टर्म. कसं वाटत होतं ईच स्कूल टर्मला. इथे आन्सर आहे बघा याचं पण. ईच टर्म कसं होतं? एक्सायटिंग होतं की नाही. मी एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला. मग काय करायचं आहे? एक्सायटिंगला टिक करायचं आहे. आता नेक्स्ट बघा, डिस्कस इन पेअर्स अँड आन्सर द फॉलोइंग. आता इथे काही क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पोम अबाउट. आता पोम कशाबद्दल होती. इथे मी तुमच्यासाठी एक आन्सर लिहून ठेवला आहे. द पोम इज अबाउट द बिगिनिंग ऑफ अ न्यू स्कूल इयर अँड लर्निंग न्यू थिंग्स इन ग्रेड 6. कशाबद्दल पोम होती की नवीन स्कूलची सुरुवात होत आहे, बरोबर. नवीन वर्ष चालू झालं आहे त्याबद्दल आहे ना. आणि नवीन वर्षात ग्रेड 6मध्ये आपण गेलो आहोत, तर नवीन नवीन गोष्टी आपण शिकणार आहोत ना, त्याबद्दल ही पोम होती. नेक्स्ट, हाऊ डज द पोएट डिस्क्राईब ईच स्कूल टर्म. ईच स्कूल टर्म कसं डिस्क्राईब केलं आहे? आत्ताच आपण इथे वरती बघितलं ना आन्सर. द पोएट डिस्क्राइब्स ईच स्कूल टर्म ॲज एक्सायटिंग अँड फुल ऑफ न्यू लर्निंग. म्हणजे आपलं एक्सायटिंग पण असणार आहे आणि नवीन नवीन गोष्टी शिकणार आहोत ना, फुल ऑफ न्यू लर्निंग. नेक्स्ट बघा, हाऊ वॉज युअर फर्स्ट डे इन द स्कूल. एक्सप्लेन इन 2 or 3 सेंटेन्सेस. आता बघा हे क्वेश्चन आहे ना, प्रत्येकाने आपापल्या मनाने लिहायचं आहे. इथे मी जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल दिला आहे, पण हा कॉपी नाही करायचा. हां, तुम्ही ट्राय करायचा. आता ग्रेड 6मध्ये गेलात की नाही, मला माहिती आहे तुम्ही ट्राय कराल. ठीक आहे. माय फर्स्ट डे इन स्कूल वॉज व्हेरी एक्सायटिंग. आय मेट न्यू टीचर्स अँड फ्रेंड्स. आय वॉज हॅपी टू लर्न न्यू थिंग्स. आता हे तुमच्या मनाने वेगळं वेगळं आन्सर असू शकतं. आता पुढे काय दिलं आहे? मुलांचं फेवरेट क्वेश्चन, फाइंड अँड राईट रायमिंग्स वर्ड्स फ्रॉम द पोम फॉर द फॉलोइंग. आता इथे काही रायमिंग वर्ड्स आहेत, एकदम इझी. हे मुलांना फार आवडतात, मला माहिती आहे. ठीक आहे, तरी पण याचे आन्सर मी तुम्हाला दिले आहेत आणि याचे आन्सर तुम्हाला पोममध्ये सुद्धा मिळणार आहेत. स्टार्ट पार्ट, गो नो, क्रॅकिंग स्लॅकिंग, रायटिंग एक्साइटिंग. आता पुढे काय आहे? फिफ्थ क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग ट्री डायग्राम. आता इथे एक ट्री टाईप डायग्राम दिलेला आहे बघा. काय दिलं आहे? 2 न्यू थिंग्स यू लर्न्ड इन ग्रेड 5. म्हणजे तुम्ही लास्ट इयर 5thमध्ये असताना काय काय नवीन गोष्टी शिकल्या, त्या 2 गोष्टी तुम्हाला इथे लिहायच्या आहेत. आता तुम्ही बरंच काही लास्ट इयरला शिकला होतात, त्यातलं जे काही तुम्हाला आठवतं आहे ते तुम्ही लिहू शकता. मी तुम्हाला आन्सर देते, त्याआधी मला कमेंटमध्ये लिहा बरं तुम्ही काय काय शिकलात. लिहा पटापट. आता मी दाखवते तुम्हाला काय आहे. मी लिहिलंय लेटर रायटिंग आणि रोमन नंबर्स. शिकला की नाही लेटर रायटिंग आणि रोमन नंबर्स होता ना मॅथ्समध्ये, फर्स्ट चॅप्टर होता तुमचा. आठवतोय का मुलांना तुम्हाला? आता हे अजून याच्यापेक्षा वेगळं तुम्ही काहीही लिहू शकता. मल्टिप्लिकेशन लिहू शकता, काही लिहू शकता. रायटिंग स्किलमध्ये अजून काय असेल
ठीक आहे. आता बघा मुलांनो, इथे ग्रामरचा एक पार्ट दिलेला आहे, ॲलिट्रेशन. ठीक आहे. आता मुलांनो, ज्या पोमच्या खाली किंवा प्रत्येक लेसनच्या खाली आहे ना, काही ग्रामरचे टॉपिक्स असतात. ते टॉपिक्स क्लिअर करण्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बघूया. ठीक आहे, मी बनवेल तुमच्यासाठी तो व्हिडिओ आपण बघूया. तर आता तुम्हाला अशा तऱ्हेने पोम पण कळाली असेल आणि तुम्हाला त्याचे क्वेश्चन आन्सर पण क्लिअर झाले असतील. ठीक आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू. टेक केअर अँड बाय बाय.